आपल्या चॅनलवर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मोगऱ्याची फुलं स्त्रियांना अतिशय प्रिय असतात। ही फुले आपण देवाला वाहण्यासाठी तर वापरतोच, त्याचबरोबर केसांमध्ये गजरा माळण्यासाठी सुद्धा या फुलांचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। ही फुले सुगंध आजूबाजूचा परिसर अतिशय सुगंधित करतात आणि याच फुलांपासून आपण एक थंडगार असं उन्हाळ्यासाठी सरबत तयार करणार आहोत। त्यासाठी आपण एका कढईमध्ये पाणी घेतलंय। हे पाणी आपण आता 1 लिटर घेतलंय। आपण एक मोठी वाटी भरून फुलं घेतलेली आहेत। ही फुलं आपण स्वच्छ धुवून यांना उकळून यातला सर्व अर्क काढून घ्यायचा आहे। मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी तर करतातच, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनामध्ये तसेच आयुर्वेदामध्ये औषध बनवण्यासाठी सुद्धा मोगऱ्याच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। रंगीबेरंगी सुगंधित फुले पाहिल्यानंतर सर्वांनाच प्रसन्न वाटतं आणि ही मोगऱ्याची फुलं तर आजूबाजूचा परिसर खूपच सुगंधित करतात आणि या मोगऱ्याच्या फुलांचा वापर ॲरोमाथेरपीमध्ये तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी, स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी सुद्धा या मोगऱ्याच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। तसेच मालिश करण्यासाठी सुद्धा हे तेलाचा वापर केला जातो। हे अशा पद्धतीने आपण हे जी फुलं आहेत त्या फुलांचा आपण अशा अर्क काढून घेतलाय। आता हा कलर पिवळा कलर आलाय, पांढरी फुलं होती पण उकळल्यानंतर यांचा कलर असा झालेला आहे। आता आपण याला थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये आपण याला गाळून घ्यायचे। सुगंधित मोगऱ्याचं पाणी आपण तयार केलंय। यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाहीये, विदाऊट शुगर आपण हे पाणी तयार केलंय। म्हणजे आपण ह्याला लिंबू सरबतासारखं सुद्धा वापरू शकतो किंवा याच्यामध्ये याचा ग्रीन टी पण तयार करू शकतो। प्रत्येक वेळेला फुलं अवेलेबल असतीलच असं नाही, त्यासाठी आपण अशा पद्धतीनं अर्क तयार करून बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा लिंबू सरबत किंवा ग्रीन टी याचा तयार करू शकतो। आता आपण लिंबू सरबत तयार करतोय। त्यासाठी आपण 1 लिटर पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ घातलंय आणि अर्धी वाटी साखर घातली आहे। साखर ऑप्शनल आहे, विदाऊट शुगर सुद्धा तुम्ही नुसतं मीठ टाकून हा लिंबू सरबत तयार करू शकता। अतिशय हेल्दी सरबत आपलं तयार होतं। प्लेन लिंबू सरबत करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीचं मोगऱ्याचं पाणी किंवा वेगवेगळी फुलं असतील तर त्यांचा वापर करून तुम्ही हे सरबत तयार करू शकता। सी विटॅमिननी भरपूर असलेल्या लिंबाचा वापर तुम्ही एकापेक्षा जास्ती सुद्धा करू शकता। आपण एकच लिंबू आपण या रेसिपीसाठी वापरलं। उन्हाळ्यासाठी अशा पद्धतीचं एनर्जेटिक आपलं ड्रिंक तयार झालंय। रेसिपी जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।